खरंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असतात म्हणून गावी जातात की अजून काही आहे? आता त्यासाठी आपल्याला काही अगोदरच्या बातम्या पाहायला लागतील। मी तुम्हाला काही 3 बातम्या ऐकवतो, त्यांचे टायटल्स ऐकवतो, म्हणजे तुम्हाला अगोदरची नाराजीची पार्श्वभूमी तुम्हाला एक रिकॉल होईल। तारीख नोव्हेंबर 29 आहे आणि 2024 ते वर्ष आहे आणि बातमीची हेडलाईन आहे एकनाथ शिंदे दरेगावात दाखल, चेहरा चिंताग्रस्त, माध्यमांशी बोलणं टाळलं। आता ही ईटीव्ही भारतची बातमी आहे। त्यावेळी परिस्थिती काय होती तर राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता आणि एकनाथ शिंदे होते काळजीवाहू मुख्यमंत्री। तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा त्यावेळी सुरू होत्या आणि तेव्हाची ही बातमी आहे, म्हणजे एक नाराजी नाट्याची पहिली बातमी। नंतर तारीख 20 जानेवारी 2025 एकनाथ शिंदे पुन्हा रुसल्याची चर्चा, बावनकुळे महाजन दरेगावी जाऊन मनधरणी करणार, नाराजीचं कारण आलं समोर। आता ही अजून एक दुसरी हेडलाईन मी तुम्हाला वाचून दाखवली आणि यावेळी काय आहे परिस्थिती तर सत्ता संघर्ष संपलाय आणि रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू आहे। आणि यात ही जी अगोदरची जी हेडलाईन वाचली ती बातमी दिलेली महाराष्ट्र टाइम्सने। आता तिसरी बातमी, तारीख आहे 16 एप्रिल 2025 आणि हेडलाईन आहे एकनाथ शिंदे पुन्हा नाराज, हेलिकॉप्टरनं अचानक गाठलं दरेगाव, चर्चांना उधाण। आणि ही बातमी आहे आता सरकार नामाची। आणि इकडे काय कारण आहे, इकडे काय परिस्थिती आहे तर 16 एप्रिलच्या काहीच दिवसांपूर्वी शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे महायुतीतील निधी वाटपावरून तक्रार केल्याची चर्चा होती आणि त्यानंतर ही बातमी आली। त्यानंतर ते कुठेतरी नाराज आहे अशी बातमी देऊन ही एकंदरीत आपल्याला माध्यमांमधून 3 बातम्या तुम्हाला दाखवल्या की कशा प्रकारे अगोदर शिंदे नाराज होते आणि त्यावेळेला ही बातमी होत होती। आता या सध्या मी 3च बातम्या तुम्हाला सांगतोय, अजून 2-3 वेळा ते विविध कारणांनी दरेगावात गेल्याच्या बातम्या आहेत, तिथे ते कसे नाराज झालेले पत्रकारांवरती त्या देखील बातम्या आहेत। म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत, यावर प्रश्न विचारला म्हणून देखील ते नाराज असल्याची देखील बातम्या आहेत। म्हणजे अशा अनेक बातम्या आहेत। पण आणि याहून जास्त बातम्या तर तुम्हाला तोंडपाठ असतील, ते कधी कधी नाराज झालेत, कधी कधी गावी गेले, ते तुम्ही आम्हाला चांगलं कमेंटमध्ये सांगाल। त्यामुळे कमेंट सेक्शन तुमच्यासाठी त्यासाठी ओपनच आहे। आता पुन्हा अशीच एक बातमी आली आहे आणि ही बातमी एबीपी माझाची आहे आणि ही काहीच दिवसांपूर्वीची, म्हणजेच एक 2-3 दिवसापूर्वीची आहे, लेटेस्ट बातमी आहे। अजित दादा आणि शिंदेमध्ये शीतयुद्ध। आता ही हेडलाईन कोणी दिली आहे तर एबीपी माझाने। कारण काय तर एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं दोघांनी टाळलंय आणि यावेळी देखील एकनाथ शिंदे कुठे होते तर दरेगावात होते। आता जेव्हा अजित पवारांचा कार्यक्रम होता, माजी मुख्यमंत्र्यांचा जो सोहळा होता, सत्कार करणार होता, तेव्हा ते दरेगावात होते आणि तेव्हाची ही बातमी आहे, एक 3 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे। आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नाराज झाले की ते दरेगावात जातात, हा पॅटर्न आता आपल्याला चांगलाच डोक्यात बसलाय। म्हणजे ज्याप्रमाणे मीडिया सांगते त्यानुसार आपल्या तो डोक्यात नक्कीच बसलाय। आता एकनाथ शिंदे नेहमी गावी जात आहेत, ते खरंच रागवले असतात म्हणून ते गावी जात आहेत की अजून काय कारण आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर काल महाबळेश्वरचा पर्यटन महोत्सव 2025 पार पडलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाला हजेरी लावली। मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार काही इकडे दिसले नाहीयेत। आता यामुळे देखील काहीतरी गडबड आहे याचे तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा दरेगावी आल्याने त्यांच्या येण्यावर नाराजीचा सूर आहे हे सांगण्यात येते। आता हा सूर परत का आवळलाय तर एकनाथ शिंदे यांची नाराजीची पार्श्वभूमी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितली की सत्ता संघर्ष सुरू होता तेव्हा ते नाराज होते, मुख्यमंत्री होणार यावर चर्चा सुरू होती तेव्हा ते दरेगावात होते, मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी बैठका होत होत्या तेव्हा देखील ते नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांनी रंगवल्या होत्या। मग हळूहळू जसं रखडलेल्या पालकमंत्री पदाचा वाद झाला तेव्हा अजितदादांकडून मंजूर न होणारा निधी आणि अडकवल्या जाणाऱ्या फायली यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडाले असल्याची बातमी निघाली। मग एकनाथ शिंदे पुन्हा अधूनमधून गावी जातात, ते नाराज असतात, अशा बातमी येऊ लागल्या। आता लेटेस्ट मध्ये देखील अशीच काही बातमी आलेली, ती म्हणजे
एकनाथ शिंदे गावी गेले ते देखील 3 मेला आणि त्याच वेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा होत होता आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे तिकडे उपस्थित न राहता महाबळेश्वरला गेले। आता महाबळेश्वरला का गेले तर तिकडे त्यांनी त्यांचा कार्यक्रम पर्यटन महोत्सव आयोजित केला होता आणि याच वेळी अजितदादा देखील त्या कार्यक्रमाला म्हणजे पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील तिकडे दिसलं नाही। म्हणजे एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहून त्यांनी एकमेकांबद्दलची नाराजी दाखवून दिली आणि हे देखील माध्यमांनी अशाच प्रकारे सांगितलं। मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी ते दरेगावला का येतात आणि आले तर मुंबईमध्ये वातावरण कसं तापतं यावर भाष्य केलंय। त्यांनी नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूया। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या गावी येण्यावरती म्हणजे एकनाथ शिंदे हे गावी येण्यावरती त्यांच्या गावी येण्यावरती भाष्य केलंय। ते देखील काय म्हणाले ते आपण पुढे पाहणारच आहोत। म्हणजे त्यांच्या दरेगावच्या दौऱ्यामागे खरंच नाराजी नाट्य असतं का हे या 2 स्टेटमेंटने आपल्याला एक स्पष्ट होईल असं हे 2 वक्तव्य आहेत, तर ते आपण आता पाहूया। मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात। मी देखील त्याचा आनंद घेत असतो, कारण तुम्हालाही माहित आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटलं असेल, इथे निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर 80-90 किलोमीटर आहे, निसर्गच निसर्ग आहे। म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्याच्या कुशीत वसलं माझं गाव दर, आणि म्हणून दरेगावामध्ये मी जात असतो। शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते। पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल। पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं म्हणून शिंदे साहेब इथे येतात। ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात। तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदे साहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो। तर या दोन्ही प्रतिक्रिया पाहता तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे नाराज असतात म्हणून दरेगावात जातात की खरंच निसर्ग हेच एक कारण आहे? हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।